नमस्कार, रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज आपण कलरची रांगोळी काढणार आहे। कलर कसा भरायचा, त्याच्यावरती रांगोळी कशी काढायची आज ते आपण पाहणार आहे। या ठिकाणी बघा मी दोन सर्कल काढलेले आहे। आतल्या सर्कलमध्ये मी डार्क कलर घेतलेला आहे जांभळा। तर तुम्ही काढते वेळेस तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर घेऊ शकतात। तर आधी आपण कडेनी रांगोळी भरून आतली भरून घ्यायची। तर या ठिकाणी आता आपण छोटा गालीचा काढणार आहे, त्यामुळे मी हाताने भरतीये रांगोळी कलरची भरून घेतीये। तर आपल्याला ज्या वेळेस मोठे रांगोळी काढायची असते त्यावेळेस आपण मोठ्या चाळणीचा वापर करतो। आता याच्यात सुद्धा आपण छोटी जी आपण चहा गाळणीची गाळणी असते किंवा छोटीशी डबी सुद्धा कलर भरायला मिळते, त्यापैकी कोणतीही आपण वापरू शकतो। आता या ठिकाणी बघा जांभळा दिला तर त्याच्या साइडला आपल्याला त्याच्या विरुद्ध कलर घ्यायचा। तर डार्क घ्यायचा नाही, तर एकदा डार्क आणि एकदा लाईट घ्यायचा की दोन्ही वेळेस ज्यावेळेस आपण कलर भरतो त्यावेळेस आपल्याला सगळे कलर डार्क घ्यायचे नाहीत, हे लक्षात घ्यायचं। तर या ठिकाणी बघा मी दुसऱ्या सर्कलमध्ये पिवळा कलर भरून घेते। तर आपण असेच कलर अल्टरनेट घेणार आहे, डार्क लाईट। तर आता या ठिकाणी बघा आधी पूर्ण मी त्या सर्कलमध्ये, आता बाहेरचा जो सर्कल आहे तो मोठा आहे, तर त्याच्यामध्ये मी बाहेरचा जो एक सर्कल घेतला, त्याच्यानंतर जो दुसरा सर्कल आहे त्याच्यामध्ये मी दोन कलर भरतीये। तर आता या ठिकाणी पिवळा कलर भरून घेतला, व्यवस्थित लाईनीने भरून घ्यायचा। त्याचबरोबर आता मी गुलाबी घेतीये। तर या ठिकाणी मी गुलाबी व्यवस्थित गोल आधी आपण साइडने भरून घ्यायचं, एकदम कडेने, आणि मधला नंतर भरायचं। तर एका कलरवरती दुसरा कलर गेला नाही पण याची काळजी घ्यायची। कधी कधी आपण रांगोळी काढतो तर हवा सुटते, तर त्यावेळेस थोडंसं काळजी घ्यावी लागते, कारण की मग एक कलर दुसऱ्या कलरवरती हवेने जातो। तर ती थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, हे लक्षात घ्या। आता हाताने सुद्धा कलर व्यवस्थित बसतो, धब्बे बसत नाही। फक्त हाताची आपली पकड आपल्या 5 बोटांनी असेल तर ती व्यवस्थित सोडायला आली पाहिजे। तर ती तुम्हाला मी प्रॅक्टिस करताना सांगितलेलं आहे, रांगोळी कशी सोडायची, म्हणजे आपण एकदम सोडतो तर ती सोडण्याची पद्धत फक्त आपण हात या ठिकाणी हलवतो आहे। तर या ठिकाणी बघा मी हाताचा वापर कसा करते की जेणेकरून आपली एकाच ठिकाणी रांगोळी न पडता व्यवस्थित अशी पसरली पाहिजे। तर हे आपल्याला सगळं सरावानी होणार आहे, हे लक्षात घ्या। आता मी कलर साइडचा कलर जिथं मला असं वाटतं की गोलाई आलेली नाही, तर त्या ठिकाणी मी सर्कल पूर्ण व्यवस्थित करून घेते। आता आपले हे कलर भरून झालेले आहे, तर आता आपल्याला आतल्या साइडला बघा मी गोल राऊंड मध्ये रांगोळी हे करून घेते। तर या ठिकाणी मी छोटीशी बॉटल घेतलेली आहे, तर या बॉटलच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला रांगोळी काढायला खूप छान जमते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणी आता मी केंद्रवर्धिनी घेते। तर केंद्रवर्धिनी आपली एकसारखी आली पाहिजे। तर या ठिकाणी केंद्रवर्धिनी काढताना थोडीशी रांगोळी, सकाळचा टाइम आहे, रात्रभर थोडीशी सादळलेली आहे, तर थोडीशी पडायला जड जाते, पण काही हरकत नाही, सराव असल्यामुळे। आणि तेवढी पण काही सादळलेली नाही, एवढंच की मला डबल घ्यावं लागतं। आणि केंद्रवर्धिनी बघा एकसारखी घेतली, त्यामुळे काय होतं आपलं अंतर सगळं बरोबर येतं, कमी जास्त होत नाही। आता या ठिकाणी आपली केंद्रवर्धिनी काढून झाली। आता परत साइडचं जे सर्कल आहे तर त्याला राऊंड मारून घेते। तर या ठिकाणी आपण जाळी सुद्धा काढू शकतात। मी या ठिकाणी बघा केंद्रवर्धिनीला एक सोडून एकला असं अर्ध सर्कल काढतीये। तर या ठिकाणी आपण जाळी सुद्धा काढू शकत होतो, पानाची, व्ही आकाराची, कुठलीही आपल्या आवडीप्रमाणे। तर पूर्ण आपलं या ठिकाणी हाफ सर्कल काढून झालेला आहे। आता आपल्याला साइडनी पट्टा काढायचा आहे।
तर आता तुम्ही म्हणाल आपण जर कलरची रांगोळी काढली आणि पट्टा कसा काढणार, तर ज्यावेळेस आपल्याला जिथं पट्टा द्यायचा आहे तिथं कलरची रांगोळी घ्यायची नाही, किंवा तुम्हाला जर असं वाटलं तर या ठिकाणी लाईट कलर घ्यायचा. जर डार्क असेल तर साईडला लाईट कलर, तर व्हाईटच घेतली पाहिजे असं काही नाही, तर तुम्ही दुसऱ्या कलरची सुद्धा या ठिकाणी रांगोळीचा वापर करू शकतात कलरच्या, आणि पट्टा हे करू शकता. पट्ट्याचे मी प्रकार तुम्हाला बरेच दाखवलेले आहेत, तुम्ही त्याचा सराव सुद्धा केलेला असेलच. तर या ठिकाणी बघा आपण सर्पपट्टा घेतला. आता आपल्याला रांगोळी वाढवायची आहे, तर आता या ठिकाणी आपण काय करू, कडेला थोडंसं, आता आपल्याला हे सर्पपट्टा झालेला आहे, तर आता आपल्याला आतमध्ये केंद्रवर्धिनी काढलेली आहे, तर साईडला आपल्याला गोपद्म काढायचं आहे. तर गोपद्म आपण जेवढं घेणार आहे, जेवढ्या साईजचं गोपद्म घेणार आहे तेवढ्या साईजची आपल्याला या ठिकाणी ही रांगोळी कलरची रांगोळी पसरून घ्यायची. आता कडेने बघा मी गोपद्म घेणार आहे, तर त्या हिशोबाने मी या ठिकाणी कलरची रांगोळी घेते. हिरवा कलर घेतलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे लाल घेऊ शकतात, कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही या ठिकाणी घ्या. आता इथं एकसारखी बसलेली नाही, पण ज्यावेळेस आपण गोपद्म टाकेल तर त्यावेळेस तुम्हाला जर वाटलं की तो कलर नाही बसलेला, तर आपण काय करायचं, त्या ठिकाणी थोडंसं 2 बोटांनी रांगोळी भरून घ्यायची. आणि या पद्धतीने पूर्ण राऊंड आपण गोपद्माचा करणार आहे. तर मग या ठिकाणी तुम्ही आतमध्ये गोपद्म घेतलं तर बाहेरच्या साईडला या ठिकाणी केंद्रवर्धिनी घ्या, शृंखला घ्या, अर्धवर्तुळ घ्या, जे तुम्हाला मी आपल्या बेसिक चिन्ह शिकवलेले आहे संस्कार भारतीचे, तर त्या चिन्हातला वापर कुठलाही तुम्ही या ठिकाणी करू शकतात. तर आपल्याला ते आवडीप्रमाणे, फक्त आपल्याला त्या ज्या चिन्ह आपण शिकलेलं आहे बेसिक, तर त्या चिन्हांची सराव भरपूर झालेला पाहिजे आपल्याला. जर सराव भरपूर झाला तर तुम्हाला कुठलीही रांगोळी कशीही तुम्ही बघता क्षणी तुम्हाला ती रांगोळी सहज काढता येते. फक्त आपल्याला जे आपण बेसिक चिन्ह शिकलेलं आहे त्याचा सराव आपला भरपूर व्हायला पाहिजे. तर आता या ठिकाणी बघा तुम्हाला खालच्या साईडला गोपद्माच्या मध्यभागी तर इथं व्हाईट दिसतंय, तर त्या ठिकाणी आपल्याला हे कलर भरून घ्यायचं 2 बोटाच्या सहाय्याने. आता आपल्याला मधला, कारण की आपली रांगोळी वाढणार आहे, तर आता या ठिकाणी बघा मी बिंदू घालून घेते. मग या ठिकाणी तुम्ही 5 बोटांनी बिंदू घालू शकतात किंवा मोठीने घालू शकतात. तर आता आपली केंद्रवर्धिनी काढून झालेली आहे, तर आतल्या साईडला आपण बिंदू घेतोय. प्रत्येक रांगोळीमध्ये बिंदू आलेच पाहिजे, बिंदूने आपल्या रांगोळीला लुक खूप छान येतो. आता या ठिकाणी जिथं बघा मी अर्ध सर्कल घेतलेला आहे आणि खालच्या साईडला मी बिंदू देते. बिंदू दिल्यामुळे बघा आपल्या रांगोळीला किती छान लुक आलेला आहे आणि दिसते बघा किती छान उठावदार एकदम. जसजशी आपण रांगोळी काढेल तसतसं आपल्या रांगोळीला खूप उठावदार लुक येतो. आता या ठिकाणी बघा मोठी केंद्रवर्धिनी काढली, त्याच्या दोन्ही साईडला तुरा काढून घेते. मग या ठिकाणी तुम्ही शंख काढू शकता, स्त्री काढू शकतात, किंवा तुमचा कुठला कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचं नाव, किंवा नवीन वर्ष असेल, आता संक्रांत, हळदी कुंकू आहे, तर त्या निमित्ताने तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता, शुभ लाभ भरू शकतात, आपण म्हणजे सुस्वागतम लिहू शकतात आतल्या साईडला. आता मी ह्या ठिकाणी वाढवणार आहे, तर आधी पहिले मी सर्कल करून घेते. आता या ठिकाणी सर्कल केलेला आहे आणि आता या ठिकाणी जे चारी बाजू आहे, तर आपल्याला या ठिकाणी रांगोळी भरपूर लागणार आहे, तर ती आता आपण या ठिकाणी मी भरून घेते. तर आता साईडनी भरताना बघा जे आपली गोपद्म आहे, गोपद्माच्या साईडनी 2 बोटांनी सुद्धा तुम्ही आधी राऊंड काढू शकता आणि त्यानंतर आपल्याला बिंदास आपली पसरून घ्यायची रांगोळी. फक्त ते आपल्याला गोपद्माच्या साईडनी आपल्याला 2 बोटांनी रांगोळी काढायची, म्हणजे भरायची आहे कलर. आधी असं भरून घ्यायचं आणि साईडने बिंदास मग भरायची, की मग त्याला काही वेळ लागत नाही, किंवा आपण जी रांगोळी भरतो साईडनी तर ती आपल्या आतल्या रांगोळीवरती गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. हवा असेल किंवा नसेल किंवा हातातून सटकते रांगोळी, तर ती काळजी घ्यायची. तर भरताना बघा व्यवस्थित मी अशी भरून घेते. तर आधी मी गोपद्माच्या साईडना 2 बोटांनी भरून घेते आणि नंतर मग साईडनी बिंदास पसरवते.
आणि जिथं आपल्याला वाटतं की कुठं थोडंसं विरळ झालेली आहे तर तिथं आपण अशी परत व्यवस्थित पसरून घ्यायची। आता आपण अशा कलरच्या रांगोळ्या काढतो तर हे रांगोळी आपण जे बेसिक चिन्ह आहे त्याचाच वापर करून फक्त आपल्याला कुठे कशी वाढवायची ते आपल्याला समजलं पाहिजे। जे मी बरेच तुम्हाला डिझाइन दाखवलेले आहेत, बाकीचे सुद्धा व्हिडिओ बघा की जेणेकरून तुम्हाला डिझाइन पाहिल्यानंतर रांगोळी काढण्यासाठी सोपं जाईल। आता या ठिकाणी बघा 4 कोण्यावरती 4 मी आधी मोठी केंद्रवर्तुळ काढणार, जे मध्ये आपण दोन्ही साईडला तुरे काढलेत आणि त्या पद्धतीने आपण हे चारी कोपऱ्याला पण तेच काढून घेतो। तर आता या ठिकाणी बघा थोडीशी माझ्या हातातून रांगोळी सरकली, पण गोपद्म म्हणजे गोपद्म काढताना तर ते थोडंसं आपण काढताना जरा काळजी घ्यायची, कारण की कलरची रांगोळी असते थोडीशी जर नकळत आपल्या हात जरी थोडासा लूज पडला की अशी पसरली जाते। तर पकड आपण रांगोळी पकडताना व्यवस्थितच पकडायची। आता या ठिकाणी बघा मी सरपट्टा काढतेय। आपल्या रांगोळीमध्ये सरपट्टा हा आपण डबल घेऊ शकतो, हे लक्षात घ्या। सरपट्ट्यामुळे आपल्या रांगोळीला लुक छान येतो। अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे की रांगोळी कशी भरली पाहिजे, वेगवेगळ्या डिझाइन कशा काढल्या पाहिजे। आता या ठिकाणी 3 केंद्रवर्धिनी घेते आणि आता या ठिकाणी मी केंद्रवर्धिनी काढते, तसंच पूर्ण राऊंड आपण चौकोन जो आहे आपला तर तिथं आपण शृंखला काढली तरी खूप छान दिसते। शृंखलाला वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला तुरे दिले तरी आणखीन छान दिसते। या ठिकाणी बघा मी 3 केंद्रवर्धिनी काढल्या, 3 2 1 काढून वरती क्यू काढला, साईडला तुरा देऊन वळण दिलं। तर हेच आपण चारी बाजूला मी अशा पद्धतीने काढणार आहे, तर आपला गालिचा खूप छान दिसणार। आता तुम्ही सुद्धा काढून बघा, अशा पद्धतीने खूप सोपं जातं। नवीन शिकत असाल तुम्ही, नवीन पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा। आणि आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली, कलर भरायचं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा, कोणी कमेंट करत नाही। तर अशा पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली, कशी झाली आणि तुम्ही पण काढणार आहे, तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा। आणि बाकीचे व्हिडिओ सुद्धा असेच बघा की जेणेकरून तुम्हाला रांगोळी काढण्यासाठी त्याचा उपयोग होईल। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद।